नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला आंब्याचं रायतं कसं बनवतात ते दाखवणार आहे। आता आंब्याचा मोसम आला आहे, तर मी हे बिटके आंबे आणले आहेत, कारण आमच्या सोसायटीतच झाड आहे झाडी आंब्याचं। हे बघा, आणि हे आंबे जास्त गोड नसतात, आंबट असतात। तर याचंच म्हणजे झाडी आंब्याचं रायतं बनवतात, हापूस आंब्याचं बनवत नाही। तर मी आता हे बनवणार आहे। आधी पण माझी एक रेसिपी आहे, पण ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे। तर त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। तर वाटण्यासाठी आपण या बेडगी मिरच्या घेतल्या आहेत, 5-6 आहेत, आणि अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, आणि हे धणे आणि जिरं वाटण्यात टाकायचं आहे, आणि हळद पण वाटण्यात टाकायची आहे। फोडणीसाठी आपण घेतली आहे राई, आणि थोडीशी मेथी घेतली आहे, लसूण घेतली आहे 7-8 पाकळ्या, आणि हिंग फोडणीसाठी आहे। चवीपुरतं मीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतले। तर सर्वात आधी आपल्याला हे आंबे आहेत ते उकडायला ठेवायचे। यावेळेस मी उकडून करणार आहे। तर आता मी गॅसवर हे भांडं ठेवलं आहे, त्याच्यात आपण हे टाकूया। पहिल्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आंबे धुतल्यानंतरच आपण, कारण डिंक वगैरे लागलेला असतो त्याला, तर आपण ते धुवून घेतलेले आहे, पाण्यात ठेवलेले। तर आता ते आपण शिजायला टाकूया। दहा 12 आंबे आहेत, 7-8-10 मिनटात ते शिजून जातील। 10 मिनटं लागतील शिजायला, शिजू दे, मग आपण दाखवते मी पुढे काय करायचं ते। आंबे शिजेपर्यंत आपण वाटण करूया। तर वाटण्यासाठी मी या मिरच्या घेतल्या आहेत, बेडगी मिरच्या, त्या टाकूया तुकडे करून, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। आणि हे अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, ते पण टाकून घेऊया त्यात। आणि हे 1 वाटी धणे, अर्धी वाटी जिरे, आणि ही पाव चमचा हळद घेतली आहे। हे आता थोडंसं पाणी टाकूया, आणि बारीक पेस्ट करून घेऊया। बारीक पेस्ट झालेली आहे मस्तपैकी। हे बघा, आंबे शिजले आहेत, जास्त पण शिजवायचे नाही, नाही तर खूप मऊ होणार ते। 7-8 मिनटं 10 मिनटं शिजवायचे। तर काढून घेते, गॅस बंद करते। आंबे आता गरम आहेत, थंड झाल्यावर मी सोलून घेते। आंबे आता थंड झाले आहेत, तर आता आपण हे काढून घेऊया। सोलून घेऊया सर्व। ती सालीला लागलेला गर आहे ना, तो चमच्याने असा काढून घ्यायचा, म्हणजे जरा देखील वाया घालवायचा नाही। आणि याच्यामध्ये दोरे असतात ना, त्याच्यामुळे छान लागतं ते खायला। आंब्यामध्ये म्हणजे हापूस आंब्यासारखं नसतं, त्याच्यात दोरे दोरे धागे असतात रायवळ आंब्यामध्ये, त्याच्यामुळे रायवळ आंब्याचं रायतं छान लागतं। हे आंबे थोडे शिजले आहेत, आता थोडंसं आपण असा पिळून घेऊया रस।
आता ह्याच्यामध्ये आपण सगळा मसाला घेऊया घालून. मिक्सरला वाटलेला मसाला, खोबरं, जिरं, धणे सगळं लावून घेऊया आपण. मीठ घालूया चवीपुरतं. आणि हे अर्धी वाटी गूळ आहे ते पण टाकून घेऊया. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. जसे आंबे जर गोड असतील तर गूळ कमी वापरायचं. हे जरा आंबट आहेत ना. हे असं लावून घ्यायचं जरा चांगलं. आता आपले आंबे शिजलेले आहेत त्यामुळे जास्त काही शिजवावं लागणार नाही. आता फोडणी देऊया आपण याला. तेल घालूया 2 चमचे. मेथीचे 10-12 दाणे आहेत ते टाकूया. तर राई पण टाकून घेते. राई तडतडली. आता लसूण टाकते. लसूण आपला लाल झालाय. थोडंसं हिंग टाकूया. तर हे आंबे टाकूया त्यात. थोडंसं पाणी टाकून घेते. हे मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यात थोडं पाणी टाकलं. पाच मिनिटं शिजू दे. झाकण लावते. थोडं वेळ झाकण ठेवते. 5 मिनिटं शिजू दे बारीक गॅसवर. 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण खोलून बघूया. झाकण काढूया. बघा मस्त झालंय. गॅस बंद करते. सर्व करते एका बाउलमध्ये. हे आंब्याचं रायतं तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. याच्यामुळे 2 घास तुमचे जास्तच जातील. जे मस्तच झालंय. आंबट, गोड, तिखट, टँगी सगळं झालंय. भारी वाटतंय ना आजी. अरे वा, तुला आवडलं ना? हा, मला खूप आवडलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या आजीच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.